बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीन, तूर, ऊस आणि कपाशी या प्रमुख पिकांचं अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालेलं आहे। सिंदफणा, गोदावरी या प्रमुख नद्यांनी आपलं पात्र सोडून शेतकऱ्यांच्या शेतात थैमान घातलंय। खामगाव, हिरापूर, हिंगणी, कुडगाव आणि कुर्ला, चिंचोली या नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसलाय। बीडच्या शिरूर परिसरात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे पांढऱ्या सोन्याची किंमत मातीमोल ठरलेली आहे। कापूस पिकाचे प्रचंड नुकसान झालं असून पांढरं सोनं काळवंडलं असून शेतकऱ्यांची स्वप्नभंग झाली आहे। सोलापूर जिल्ह्यातील शेकडो गावं पाण्याखाली गेलेली आहेत। बार्शी, दक्षिण सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट, माढा अशा अनेक तालुक्यांना पुराच्या पाण्यानं वेढा दिलाय। शेकडो नागरिकांचा संसार उद्ध्वस्त झाला असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतलाय। सोलापूर विजयपूर महामार्गावर सर्वत्र पाणीच पाणी पसरलंय। सीना नदीनं रौद्र रूप धारण केल्यानं जिल्ह्यातील अनेक भागात महापूर आलाय, त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। सोलापूरच्या सीना नदीला आलेल्या पुरामुळे महावितरणाच्या 5 सबस्टेशनमध्ये पाणी शिरलंय। काही ठिकाणी सबस्टेशनला जाणारी विजेची लाईन पाण्याखाली गेली आहे। 1329 ट्रान्सफॉर्मरमध्ये पाणी असल्यानं नदीकाठावरील 41 गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलाय। आणखी 8 दिवस तेथील वीजपुरवठा बंदच राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। येवला तालुक्यामध्ये पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। मंत्री छगन भुजबळ यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन शेतकऱ्यांना धीर दिला। यावेळी व्यथा सांगताना शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला। मराठवाड्यात सर्वत्र झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। भोकरवाडीतील 5 एकरवरील शेती पाण्याखाली गेल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय। मात्र तरीही मंडळ नुकसानग्रस्त यादीतून शेतकऱ्यांना वगळण्यात आल्यानं संताप व्यक्त केला जातो। कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा या गावात गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चिखल केलाय। शेतकऱ्यांना लाखो रुपये खर्च करून घेतलेलं आल्याचं पीक मातीमोल झालंय आणि त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील पूर्व भागात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसानं हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान केलंय। डाळिंब, बाजरी, तूर, भुईमूग उद्ध्वस्त झाले। गेल्या काही दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे टोमॅटो बागांचं नुकसान झालेलं आहे। आधीच टोमॅटोला बाजारात कवडीमोल बाजारभाव मिळत असताना पावसामुळे टोमॅटोचा शेतातच चिखल होत असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यामध्ये त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला। परभणी जिल्ह्यातील गोदावरी, दुधना नदीला पूर आल्यानं ग्रामीण भागातील अनेक रस्ते बंद झाले आहेत, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे। जीवनावश्यक वस्तूची ने-आण करण्यासाठी नागरिकांना तराफ्यावरून प्रवास करावा लागतोय। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून कनेरगाव नाका इथे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी त्यांनी केली। यानंतर त्यांनी अंबाळा गावाजवळील ओढ्यावरही पाहणी केली। अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्याला अतिवृष्टीचा तडाखा बसलाय। मुसळधार पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी केली आहे। शासनानं आमची फसवणूक करू नये अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली। चंद्रपुरात सततच्या पावसामुळे इरई धरण ओव्हरफ्लो झालेला आहे, त्यामुळे धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आलेत। प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील पैनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। येळगाव धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडल्यानं पैनगंगा नदीला पूर आला आणि त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। यावेळी नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी साचलेल्या पाण्यात बसत आंदोलन केलं। पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी नुकसानग्रस्त भागात दौरा करत अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला। जळगाव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा कहर पाहायला मिळतोय। गेल्या 4 दिवसात 80,000 शेतकऱ्यांची तब्बल 57,000 हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। खरीप पिकाचं तब्बल 33% अधिक नुकसान झालंय, त्यामुळे नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। मराठवाडा, विदर्भ, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्राला जोरदार तडाखा देणाऱ्या पावसानं बुधवारी विश्रांती घेतली। मात्र गेले 8 ते 10 दिवस सातत्यानं कोसळणाऱ्या पावसामुळे निर्माण झालेले पुराचं संकट कायम आहे। पूरग्रस्तांसाठी मदतीचे निकष शिथिल करण्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केलाय। मात्र हवामान खात्यानं शुक्रवारपासून मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्यानं चिंतेचे ढग कायम आहेत।
लातूर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलं असून लाखो हेक्टरवरील शेती पिकाचं नुकसान झालंय। जिल्ह्यातील 148 गावातील 210 जनावरांचा मृत्यू झालाय। 6 व्यक्तींनी देखील आपला जीव गमावलाय। लातूर जिल्ह्यातील तब्बल 3,68,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि या अस्मानी संकटामुळे सर्वजण सुन्न झाले। शिवसेनेचा फोटो लावून दिलेल्या मदतीवरून राऊतांनी केलेल्या टीकेला प्रताप सरनाईक यांनी प्रत्युत्तर दिलंय। तुमचे फोटो लावून मदत दिली त्यावेळी ते चाललं का असा प्रश्न सरनाईक यांनी विचारला। तुम्ही साधा बिस्किटचा पुडा तरी वाटला का असा टोलाही सरनाईक यांनी लगावला। सरकारचे आमदार खासदार आणि मंत्री नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर गेले यावरून वडेट्टीवारांनी टीका केलेली आहे। बांधावर जाऊन किती मदत मिळेल, किती हेक्टरपर्यंत मिळेल हे का सांगत नाही असा सवाल करत सरकारनं सर्व काम थांबवत शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मदत करावी अशी मागणी देखील वडेट्टीवार यांनी केली आहे। भाजपच्या सर्व आमदार आणि खासदारांनी एका महिन्याचं पूर्ण वेतन आपत्तीग्रस्तांना देण्याचं ठरवलंय आणि त्यावरून वडेट्टीवारांनी केलेल्या टीकेचा रवींद्र चव्हाण यांनी समाचार घेतलाय। सरकार मायबाप म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे, यातही राजकारण करणं योग्य नाही। त्यामुळे जर वडेट्टीवारांनी 6 महिन्याचं वेतन दिलं तर त्यांचं अभिनंदनच असं म्हणत टोलाही लगावला। मंत्र्यांचे दौरे हे केवळ पर्यटनवारी आहेत, त्यातून शेतकऱ्यांना काही मिळणार नाही अशी टीका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर केली आहे। आता संपूर्ण कर्जमाफीची वेळ आली आहे, त्यामुळे सरकारनं जर सरसकट कर्जमाफी दिली नाही तर त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा थेट इशारा त्यांनी दिलेला आहे। पुढची बातमी, मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यात सोयाबीन, तूर, ऊस आणि कपाशी या प्रमुख पिकाचं अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। बीड जिल्ह्यातील सिंदफणा, गोदावरी या प्रमुख नद्यांनी आपलं पात्र सोडून शेतकऱ्यांच्या शेतात थैमान घातल्यानं या भागातील खामगाव, हिरापूर, हिंगणी, कुडगाव, कुर्ला आणि चिंचोली या नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसलाय। याच नदीकाठच्या गावांमध्ये पूर ओसरल्यानंतर किती नुकसान झालंय ते आता समोर येऊ लागले। याच नुकसानीचा ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आढावा घेतलेला आहे। बीडहून आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी। मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने या भागातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलंय। मी आता बीड जिल्ह्यामध्ये आहे। बीड जिल्ह्यातल्या हिरापूर भागामध्ये मी आता उभा आहे आणि हिरापूर भागामध्ये शेतकऱ्यांचं कशा प्रकारचं नुकसान झालंय हे आपण आज न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून ते बघणार आहोत। आता आपण हिरापूर भागामध्ये आहोत आणि हिरापूर भागामध्ये मी ज्या शेतामध्ये उभा आहे हे शेत आहे कपाशीचं आणि या शेतामध्ये असलेल्या कपाशीची काय अवस्था झाली आहे हे आपण या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघू शकतो। सर्व दूर पाणीच पाणी या शेतामध्ये झालेलं होतं। संपूर्ण कपाशीचं पीक जे आहे ते आडवं झालेलं आहे। शेतजमीन होत्याची नव्हती झालेली आहे। केवळ पीकच खराब झालंय असं नाहीये, तर या शेतकऱ्याची शेतजमीन जी आहे ती देखील उद्ध्वस्त झालेली आहे। ही शेतजमीन जी आहे ती देखील आता राहिलेली नाही आहे जागेवर। हे दृश्य आहे बीड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातलं, विशेषतः आपण हिरापूर भागामध्ये आहोत आणि हिरापूर भागामधली ही सगळी दृश्य आहे। या भागामध्ये प्रमुख पिकं जी आहे त्यामध्ये कपाशी असेल, तूर असेल, सोयाबीन असेल आणि ऊस असेल, ही प्रमुख 4 ते 5 पिकं आहे ज्या पिकांचं या पुराच्या पाण्यानं, या अतिवृष्टीनं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीमुळे या भागातला शेतकरी पुरता बेजार झालेला आहे, पुरता मेटाकुटीला आलेला आहे। त्याचं कारण हे वर्षभरासाठीचं पीक आहे। 1 वर्षभरानंतर येणाऱ्या या पिकातून मिळणारं उत्पन्न ज्यावरती या सगळ्या लोकांचा, या भागातल्या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह जो आहे तो अवलंबून असतो आणि त्या पिकामधून मिळणाऱ्या उत्पन्नातून येणारे पैसे ह्या शेतकरी वर्षभरासाठी वापरत असतो। मात्र आता हेच पीक उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्यामुळे हा शेतकरी देखील अशा पद्धतीनं हवालदिल झालेला आहे। ही जी दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे ही या बीड जिल्ह्यातल्या हिरापूर भागामधली आहे आणि हिरापूर खामगावचा जो परिसर आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीनं शेतीचं नुकसान झालंय ते आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतं। केवळ पिकच वाहून गेली आहे असं नाहीये, तर शेतजमीन जी आहे ती जागेवर राहिलेली नाहीये। या सिंदफणा नदीनं ही सगळी पिकं जी आहे ती उद्ध्वस्त केलेली आहे। या सगळ्या भागातली शेतजमीन जी आहे ती या ठिकाणून काढून घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। केवळ ही सिंदफणा नदीच नाही तर या भागामध्ये वाहणारी अर्थात बीड जिल्ह्यातल्या गोदावरी, डोंबरी, करपरा, विद्रुपा, बिंदुसरा, पुंडलिका या ज्या प्रमुख नद्या आहे या सगळ्या नद्यांच्या परिसरामधल्या शेतकऱ्यांची हीच अवस्था आहे। शेतजमिनीमध्ये आजही तब्बल गुडघाभर इतकं पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेती पिकामध्ये आजही गुडघाभर पाणी आहे। 2 दिवस झालेले आहे, पाऊस थांबलेला आहे,
पूर ओसरलेला आहे। मात्र पूर जरी ओसरलेला असला तरी देखील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हे पाणी आजही कायम आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांचं केवळ पिकांचंच नुकसान झालंय असं नाही, तर या शेती पिकांबरोबर त्यांच्या जमिनीचं मातीचं देखील नुकसान झालंय। जागेवरती शेतजमिनीला अर्थात शेती करण्यासाठी जी पूरक माती लागती, पूरक शेतजमीन लागती, ती देखील राहिलेली नाहीये। आणि त्यामुळे या शेतकऱ्याला जर उभं करायचं असेल, या शेतकऱ्याला जर जगवायचं असेल, तर त्याला केवळ या नुकसानीचा पंचनामा द्यायचा नाही, नुकसानीची मदत करायची नाहीये, केवळ या नुकसानीचा पंचनामा करायचा नाहीये, तर या शेतकऱ्याला जर उभं करायचं असेल तर त्याची वाहून गेलेली जमीन, वाहून गेली जमिनीतली माती जी आहे ती त्या शेतकऱ्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी, या शेतजमिनीची पोत सुधारवण्यासाठी आर्थिक मदत जी करायची आहे ती या सरकारला करावी लागणार आहे। याचं कारण असं आहे, जर या शेजारच्या नदीमधली एक टिपभर जरी वाळू या शेतकऱ्याच्या दारात सापडली तर तहसीलदार, तलाठी, सर्कल हे सगळे या शेतकऱ्याच्या दारापर्यंत येतात, त्याच्यावरती गुन्हे दाखल करतात। मग ज्या वेळेला ही नदी या शेतकऱ्याच्या बांधावर येते, त्याची शेतजमीन वाहून नेती, त्यावेळेला हे तलाठी, तहसीलदार, सर्कल आणि अधिकारी त्या शेतकऱ्याच्या शेतावर येऊन त्याचा पंचनामा करतील का आणि त्याला मदत देतील का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत। त्यामुळे मायबाप सरकारकडनं हीच अपेक्षा आहे, जर या शेतकऱ्याला जगवायचं असेल, या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवायच्या असेल आणि या शेतकऱ्याला पुन्हा उभं करायचं असेल तर तुटपुंजी मुदत देऊन चालणार नाही। तुटपुंजा मदतीवरती या शेतकऱ्याला त्याच्या तोंडाला पानं पुसून चालणार नाही, त्याला भरघोस मदत करावी लागेल, सरसकट मदत करावी लागेल। कुठलेही निकष, कुठल्याही अटी शर्तींवरती या शेतकऱ्याला मदत नकोय, कारण त्याचं तसंच नुकसान झालंय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, बीड। सोलापूर जिल्ह्याला पुराचा फटका बसलाय। सीना नदीनं रौद्र रूप धारण केल्यानं जिल्ह्यातील अनेक भागात महापूर आलाय। सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातून वाहणाऱ्या सीना नदीला महापूर आलाय। सीना नदीचं पाणी सर्वत्र पसरल्यानं सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। ही दृश्य आपण पाहतोय, ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य आहेत। सोलापूर जिल्ह्यातली ही परिस्थिती या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळते। सोलापूरमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे। सीना नदीला महापूर आल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे, अनेक गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे, अनेकांची शेती पाण्याखाली गेलेली आहे, तर महामार्ग देखील सोलापूर विजयपूर महामार्ग हा पाण्याखाली गेलेला आहे। सोलापुरात आलेल्या महापुरात जिल्ह्यातील शेकडो गावं पाण्याखाली गेलेली आहेत। जिल्ह्यातील बार्शी, दक्षिण सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट आणि माढा अशा अनेक तालुक्यातील गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय। हत्तूर, समशेरपूर, वांगी, पाकणी, वडकबाळ अशी अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत, तर उत्तर सोलापूर तालुक्यातील समशापूर गावाला देखील पुराचा विळखा पडलेला आहे। शेकडो नागरिकांचा संसार उघड्यावर पडला असून अनेक घरं पाण्याखाली गेल्यानं ग्रामस्थ हतबल झाले। सोलापूर जिल्ह्यातली ही दृश्य आपण पाहतोय। सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी, दक्षिण सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट आणि माढा अशा अनेक तालुक्यातील गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे। हत्तूर, समशेरपूर, वांगी, वाकणी आणि वडकबाळ अशी अनेक गावं ही पाण्याखाली गेलेली आहेत। उत्तर सोलापूर तालुक्यातील समशापूर गावाला देखील पुराचा विळखा पडलेला आहे। आणि पुन्हा आता एक आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्रानं पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमतला पसंती दर्शवलेली आहे आणि न्यूज 18 लोकमत चॅनल हे पुन्हा एकदा नंबर 1 वर येऊन ठेपलेलं आहे। दर्जेदार बातमीला प्रेक्षकांना महाराष्ट्रानं पुन्हा एकदा पसंती दर्शवलेली आहे, कारण खरंच न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा दर्जा बोलत असतो, कारण बातमी म्हणजे फक्त आणि फक्त न्यूज 18 लोकमत हे प्रेक्षकांनी पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रानं न्यूज 18 लोकमतला पसंती दर्शवलेली आहे आणि त्यामुळेच तुमच्या या प्रेमामुळेच न्यूज 18 लोकमत चॅनल पुन्हा एकदा नंबर 1 वर येऊन ठेपलेला आहे। दर्जेदार बातमीला प्रेक्षकांनी पसंती दर्शवलेली आहे। बातमी म्हणजे फक्त आणि फक्त न्यूज 18 लोकमत।
पुढची बातमी पाहूयात। करमाळ्यात आलेल्या पुराचं पाणी ओसरल्यावर आता नुकसानीचं भयावह चित्र समोर येतंय। करमाळ्याच्या सांगोबा गावात खरडून गेलेली जमीन आणि पडलेला ऊस, सडलेली उडीद सोयाबीनची झाडं, हे चित्र पाहणं म्हणजे पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मरण यातना आहेत। हे पिळवटवून टाकणारं चित्र पहा। केवळ सरकारच नाही तर समाज म्हणून या सगळ्यांना मानसिक आधारासोबत आर्थिक मदतीची देखील गरज निर्माण झाली आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांनी। काल परवापर्यंत पुरात असलेला परिसर आता पाणी ओसरल्यानंतर, पूर ओसरल्यानंतर खरी परिस्थिती काय आहे त्याचं समोर येणारं भयावह चित्र जे ते मी तुम्हाला दाखवतो। आम्ही आहोत करमाळ्याच्या संगोबा गावामध्ये। इथली परिस्थिती पहा। इथं सोयाबीन असेल, मका असेल, उडीद असेल यांच्या पिकामध्ये, शेतामध्ये अजूनही जवळपास अर्धा फूट पाणी आहे। माती जी आहे ती खरवडून गेली आहे। त्याच्या पाठोपाठ नदीच्या पात्राच्या लगत असलेला ऊस जो आहे त्याची परिस्थिती जी आहे ती बघवत नाहीये। शेकडो एकर ऊस जो आहे तो अक्षरशः झोपलाय। अजूनही शेतामध्ये पाणी जे ते पाणी पाहायला मिळतंय। या सगळ्या सऱ्यांमध्ये अजूनही जवळपास गुडघ्याच्या वरती पाणी आहे। या अशा परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्याचं हे पीक असेल त्याची मानसिकता काय होत असेल? या अशा पद्धतीने जर उभी पिकं खाली पडलेली बघायची असतील एकाच रात्रीमध्ये वर्षभर, ज्याच्यासाठी त्यानं काबाड कष्ट केलेले असतात, अशा परिस्थितीमध्ये अचानक पूर येतो आणि त्याची सगळी वर्षभराची कमाई जी आहे ती कमाई नष्ट होते। सोबत संगोबाची ही सगळी ग्रामस्थ मंडळी आहेत। काल अजित पवार आल्यावर सुद्धा त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या होत्या, मात्र त्यांच्या तक्रारी ज्या आहेत त्या संपत नाहीयेत आणि त्याला कारणही तसंच आहे। त्यांनी त्यांचं सर्वस्व गमावलेलं आहे। आता संगोबाची परिस्थिती काय? साधारणपणे गावात किती ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालंय किंवा पाणी आणखी कुठं कुठे आहे? ऍक्च्युली तसं जर पाहिलं तर नुकसानीचा विषय साहेब सांगायचं म्हणलं तर फक्त टेकड्यावरचा भाग जो 5% आहे तेवढ्याच नुकसान झालं नाही, तर 95% लोकांचं नुकसान झालेलं आहे। आज जर परिस्थिती पाहिली तर पूर वसरून गेलेला असताना सुद्धा जी सकल भाग आहे, ज्याची जमीन सकल भागावरती, त्या भागावरती सुद्धा आजही डोक्याएवढं कमरेएवढं पाणी पिकामध्ये आहे। मी नारायण सखाराम जाधव, राहणार निलज, तालुका करमाळा। ही आता जी पाहणी केली तुम्ही ती माझी जवळजवळ 100% नुकसान झालेली। ही 1 हेक्टर इथं जमीन आहे आणि 2 एकर तिथं जमीन आहे। सगळी जमीन माझी पाण्यात आहे, ऊस सगळा पाण्यात आहे। माझी एवढी माझी नुकसान झाली, मला आता माझ्या म्हणजे हृदयातून काय असं बोलणं सुद्धा सुचत नाही साहेब, इतकी। आणि हा ऊस मी प्रथमच लावलेला आहे। माझं इथं आता कितीतरी खर्च झालेला आहे। माझी आर्थिक परिस्थिती नाजूक आहे। आता काय सांगू मी याच्या पलीकडे साहेब। तुमच्याकडे पंचनामे करायला कोणी आले का? 15 तारखेला ज्यावेळेस पाऊस झाला त्यावेळेस पंचनामे करून गेलेत बरं का। त्याच्यानंतर कोण इकडे फिरकलं नाही। दुसरा पाऊस ज्यादा होता, ही परिस्थिती ज्यादा होती, जवळजवळ माझ्या घराला सुद्धा खेटलं होतं पाणी। पुराच्या नंतर ही सगळी परिस्थिती आहे। एकीकडे सगळं शेती उद्ध्वस्त झालेली बघायची, घरादारामध्ये पाणी शिरलेलं बघायचं आणि या सगळ्या परिस्थितीत गेले 2-3 दिवस काय घडलं याचा जेव्हा ही मंडळी स्वतः विचार करतात तेव्हा त्यांच्या समोर काही गोष्टी ज्या येतात त्या अत्यंत धक्कादायक आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, करमाळा।